अपर्णाशी लग्न करण्याचा? त्यात काय विचार करण्यासारखं? अपर्णा मला आवडते, तिला मी आवडतो. तिला लग्नासाठी विचारला आधी ती तयार नव्हती, आता ती तयार आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे लग्न. आम्ही जाऊन तिच्या मामाशी भेटणार आहोत. पण त्याआधी म्हटलं आपण आपला किल्ला जिंकूया. आपला किल्ला अवघड आहे. उद्या तो किल्लेदाराला भेटायला. हे बघ, तसं नाही मला म्हणायचं, पण माझं एवढंच म्हणणं आहे की एवढी कसली घाई आहे? अजून थोडा विचार कर, थोडा वेळ घे की. संजय, काय चाललंय तुझं? प्रत्येक वेळी माझा आणि अप्पूचा विषय निघाल्यावर तू कशाला खोडा घालते ग? मी कुठं खोडा घालतेस? खोडाच घालतेस की कोळसाच ओढतेस. विचार करा, थांबा. काय चाललंय? काय म्हणणं आहे तुझं? कसं सांगू तुला? मी सांगते त्यांना काय म्हणायचंय ते. तुमचं आणि माझं लग्न व्हावं असं त्यांना वाटतच नसेल. तू मस्करी करतेस ना? मस्करीच करते. मला टेन्शन आलं. तू इकडे कशी काय? का नव्हतं यायला पाहिजे का? तुम्हाला काय बोलायचंय का माझ्या नकळत? हा, खरं तर. अयो, मग मी आता जाऊ का? जातेस ना. अगे जाते कुठं? जोकिंग करते ती. आज सगळे जोकिंगच्या मूड मध्ये. काय नाही, तिकडे खालीच थांबली होती. आज अख्ख्या फॅमिलीची इंट्रो करून द्यायचा होता, पण सगळ्यात आधी आई साहेबांशी. म्हटलं मस्त आई साहेबांसमोर आमच्या हिरोला घेऊन ड्रॅमॅटिक एंट्री करूया. पण आता आई साहेबच नाहीत म्हटलं, प्लॅनच फुस झालाय अख्खा. बरं, उद्या आपण जेव्हा येऊ, आई साहेबांना जेव्हा सगळं कळेल तेव्हा त्या कांगावं करतील. शत्रू पक्ष युद्ध पुकारेल. पण तुला आधीच सांगतो, आपल्या बाजूने 3 तगडे शिलेदार आहेत. एक म्हणजे भैया साहेब, दुसरी बेबी मावशी, आणि सगळ्यात महत्वाचं वैनिधी लिटिल उर्फ संजीवनी रणजितराव ढाले पाटील. तुमचं बाकी 2 शिलेदारांचं माहित नाही, पण या आपल्या बाजूने नक्की असणार याची खात्री होतीच मला. हो की नाही वहिनी साहेब? चला, वैनिधी लिटिल येतो. चला वहिनी, येतो. आशीर्वाद असू द्या. तो काय आहेच. चला, मस्त कॉफी टाकू, त्यानंतर 3 तासाचा पिक्चर मारू जोरात. चला. काय करू या सुजाचं? कसं थांबवू त्याला? त्यानं त्या अपर्णाशी मनात लग्न पण करून टाकले. आता तर आई साहेबांना भेटायचं म्हणतोय. एक तर त्या पोरीचे रंगरूप काय बरोबर नाही वाटत. मला पण तिच्याबद्दल काही सापडणं झालंय ना. त्या आशिष भाटकर बद्दल विचारल्यावर काही थांगपत्ताच लागू दिला नाही तिनं. नाही, दिसते तेवढी साधी नाहीये ती. काय करू रे सुजा? कसं थांबवू तुला?